नाशिकमध्ये लाच घेण्याचं सत्र थांबायचं नाव घेत नाहीये, त्यातच लाचलुचपत विभागानं नाशिकमध्ये मोठी कारवाई केली आहे। नाशिक रोड येथील मध्यवर्ती कारागृहामध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्याला फिट फॉर सर्टिफिकेट देण्यासाठी 30,000 रुपयांची लाच घेताना मध्यवर्ती कारागृहाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आबिद अबू अतार आणि वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत एकनाथ खैरनार हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले। याबाबत अधिक माहिती अशी की तक्रारदार यांचे मित्र हे मध्यवर्ती कारागृहामध्ये शिक्षा भोगतो आहेत। शासकीय नियमाप्रमाणे ज्या बंदी कैदींचे वय 65 वर्षापेक्षा जास्त आहे, तसेच ज्या कैदीने 14 वर्ष शिक्षा भोगलेली आहे अशा कैद्यांना शासनाने नेमून दिलेली समिती सोडून देते, परंतु अशा कैद्यांना बाहेर सोडण्यासाठी मुख्य वैद्यकीय अधिकारी यांचे फिट फॉर सर्टिफिकेटची गरज असते। या सर्टिफिकेटसाठी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आबिद अबू अतार आणि वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत एकनाथ खैरनार यांनी तक्रारदाराच्या मित्राला फिट फॉर सर्टिफिकेट देण्यासाठी तक्रारदाराकडे सुरुवातीला 40,000 रुपयांची मागणी केली। त्यानंतर तडजोडी अंती 30,000 रुपये घेण्याचं ठरलं, मात्र ही 30,000 रुपयांची लाच स्वीकारताना पंचांसमक्ष डॉक्टर लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले। या दोघां डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी अश्विनी पुरी, नाशिक।